विदर्भ राज्य आंदोलन समिती नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने गेल्या 15 पावसाने चांगलाच जोर केल्याने सोयाबीन पिकाच्या शेंगा पकडण्याच्या कालावधीत पडल्या असून पिकांचे शेंगा न पकडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याबाबत तहसीलदार पियुष चिवंडे व तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले। तालुक्यात बहुतेक ठिकाणी जवळपास सारखीच परिस्थिती असून शेतकरी आधीच बोगस बियाणांची पेरणी करून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका समन्वयक दिनेश धवस व फुबगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनचे पीक थेट तहसीलदार कार्यालयात व तालुका कृषी कार्यालयात नेऊन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दाखवून झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर आर्थिक भरपाई देण्यास मागणी केली। तात्काळ पंचनामे करून भरपाई न दिल्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका समन्वयक दिनेश धवस यांच्यासह फुबगाव येथील शेतकरी शंकर वैद्य, विमल धवस, जयकुमार शेळके, उमेश मेश्राम, उमेश वानखडे, राजेश वैद्य, संदीप ढवळे व असंख्य शेतकरी उपस्थित होते। दिनेश बाबाराव धवस, विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका समन्वयक नांदगाव खंडेश्वर तर्फे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सोयाबीनला जे कमी शेंगा आहे त्या कमी शेंगाचं एक निवेदन सादर केलेलं आहे आणि ते निवेदनातून आम्हाला आमच्या जे शेती आहे त्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ आम्हाला मदत मिळावी। जर आम्हाला हे तात्काळ पंचनामे झाले नाही तर आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आंदोलन छेडू। तरी माननीय तहसीलदार साहेबांनी पंचनामे करून आम्हाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। उत्तम ब्राह्मणवाडीसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।